मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर। मित्रांनो, आपला शेजारी देश पाकिस्तानमधनं एक अतिशय महत्त्वाची घडामोड समोर येते आहे आणि ती आहे बलुचिस्तानने स्वतःचं स्वातंत्र्य एक स्वतंत्र देश म्हणून घोषणा केली आहे। या संदर्भामधला काही महत्त्वाच्या बातम्या ह्या आता यायला लागलेल्या आहेत। बलुचिस्तान रिपब्लिक नावाच्या एका संस्थेने ज्याच्यावरती मीर यार बलूच हे जे बलुचिस्तानमधले एक अतिशय प्रसिद्ध असे ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांच्या स्वाक्षरीचं हे एक पत्र आहे आणि ते पत्र आता जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतं आहे। आणि त्यांची जी संस्था आहे ती बलूच रिपब्लिक नावाची संस्था आहे, त्यांच्याकडनं हे परिपत्रक हे जारी करण्यात आलेलं आहे। आणि या परिपत्रकामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बलुचिस्तानने स्वतःचं स्वातंत्र्य हे घोषित केलेलं आहे। कारण असं आहे की बलुचिस्तानच्या 85% भागावरती आता बलूच लिबरेशन आर्मीचा कंट्रोल आहे, त्यांच्या ते नियंत्रणामध्ये आहे। एवढंच नाही आहे तर त्यांनी स्वतःचं राष्ट्रगीत, स्वतःचं चलन आणि स्वतःचा ध्वज हे देखील घोषणा केलेली आहे आणि ते काय असणार आहे हे देखील त्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि आता यामुळे पाकिस्तानचे पण धाबे दणाणलेले आहेत। याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होती, अर्थात याला पाकिस्तानकडनं दुजोरा हा दिला गेलेला नाही आहे, आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांकडनं याला दुजोरा दिला गेलेला नाही आहे। मात्र खुद्द पाकिस्तानमधले काही मोठे धार्मिक नेते जसं मौलाना फजल रहमान यांनी मागच्याच आठवड्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट केलं होतं आणि त्यांचा देखील व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होतो आहे। हे मौलाना असं म्हणता आहेत, रहमान जे आहेत ते उलेमाचे खूप मोठे नेते आहेत, त्यांनी सांगितलं की पाकिस्तानच्या लष्कराचा बलुचिस्तानवरचा ताबा हा पूर्णपणे निसटलेला आहे। बलुचिस्तान पाकिस्तानच्या नियंत्रणाच्या कक्षेबाहेर गेलेला आहे। बलुचिस्तानवरती आता पाकिस्तानचं नियंत्रण राहिलेलं नाहीये। खुद्द पाकिस्तानच्याच एका मोठ्या धार्मिक नेत्याने पाकिस्तानच्या लष्कराच्या आणि सरकारच्या डोळ्यामध्ये अंजन टाकलेलं आहे। याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होती आहे की आसिम मुनीरच्या नेतृत्वाखालचं पाकिस्तानचं लष्कर हे बलूच लिबरेशन आर्मी पुढे पूर्णतः झुकलेलं आहे आणि आता बलुचिस्तानच्या स्वतंत्र बलुचिस्तानच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झालाय। केवळ एवढंच नाही आहे, ते हे जे परिपत्रक बलूच लिबरेशनकडनं बलूच रिपब्लिककडनं घोषित करण्यात आलं आहे, मीर बलूचच्या स्वाक्षरीने घोषित करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बलुचिस्ताननी केवळ स्वतःचं चलन, स्वतःचा ध्वज आणि स्वतःचं राष्ट्रगीतच घोषित केलेलं नाही आहे, तर त्यांनी बलुचिस्तानमध्ये सोन्याच्या खाणी आहेत, बलुचिस्तानमध्ये तांब्याच्या खाणी आहेत, बलुचिस्तानमध्ये 200च्या वर कोळशाच्या खाणी आहेत, बलुचिस्तानमध्ये गॅसचे अनेक स्रोत आहेत। या सगळ्यांवरती आता बलूच लिबरेशन आर्मीचा कंट्रोल राहिलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितले की आमची 5 लाखाची एकूण फोर्स आहे आणि ही 5 लाखाची फोर्स याच्यामध्ये केवळ प्रोफेशनल सैन्य नाही आहेत, तर याच्यात तरुण आहेत, त्याच्यात महिला सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि आम्ही डिसेंबरपर्यंतचा प्लॅन बनवलेला आहे आणि डिसेंबरपर्यंत पाकिस्तानला आम्ही बलुचिस्तानमधनं 100% हद्दपार करणार आहोत। डिसेंबर नंतर पाकिस्तानचा एकही सैनिक हा बलुचिस्तानमध्ये दिसणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांचं ज्याला मनोधैर्य आपण म्हणू शकतो हे त्याच्या माध्यमातून व्यक्त झालेलं आहे। मित्रांनो, बलुचिस्तानचा स्वतंत्र होण्यासंदर्भातला जो संघर्ष आहे हा पाकिस्तानच्या निर्मितीबरोबरच सुरू झाला। मात्र जवळपास पहिले काही दशकं बलुचिस्तानमध्ये अनेक ट्रायबल ग्रुप्स होते आणि त्यांना एक न येऊ देणं हे पाकिस्तानच्या सरकारचं मुख्य उद्दिष्ट होतं। त्यामुळे त्यांच्यामध्ये फोडा आणि झोडा अशा प्रकारची रणनीती ही पाकिस्तानच्या सरकारने अवलंबलेली होती। त्यामुळे याचा संघर्ष जरी झाला तरी तो संघटित पद्धतीने नव्हता, त्यामुळे त्याची तीव्रताही फारशी जाणवत नव्हती। मात्र बलुचिस्तानचं सिस्टमॅटिक एक्सप्लॉयटेशन, अतिशय पद्धतशीरपणे त्याचं शोषण करण्याची पाकिस्तानचं जे धोरण होतं ते पाकिस्तानने अविरतपणे चालू ठेवलं। पाकिस्तानमध्ये 4 प्रमुख रिजन्स आहेत, त्या 4 प्रमुख रिजनमध्ये जो पंजाबचा रिजन आहे, ह्या पंजाबमधली इलेक्ट्रिसिटी असेल, ह्या पंजाबची श्रीमंती असेल, कारण पाकिस्तानच्या लष्करातले जवळपास 50%पेक्षा जास्त अधिकारी पंजाबमधनं येतात आणि त्यामुळे या पंजाबला श्रीमंत बनवण्यासाठी, या पंजाबचं पोषण करण्यासाठी बलुचिस्तानला पीओकेला
आणि पख्तुनिस्तान या तिन्ही क्षेत्रांना लुटण्यात आलं. विशेष करून बलुचिस्तानची अत्यंत सिस्टमॅटिक लूट करण्यात आली. ज्या बलुचिस्तान हा नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न आहे, ज्या बलुचिस्तानमध्ये कोळशाच्या खाणी आहेत, सोन्याच्या खाणी आहेत, तांब्याच्या खाणी आहेत, आणि एवढं सगळं असतानाही या बलुचिस्तानमध्ये कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही आहे. त्यांना देखील इलेक्ट्रिसिटी असेल, अगदी जीवनावश्यक वस्तूंची देखील टंचाई याच्यात त्यांना जाणवत होती. आणि त्यामुळे याच्यात भर पडली ती प्रामुख्याने चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरची, जो काही वर्षांपूर्वी चायनाने सुरू केला. मित्रांनो, याच्यामुळे बलुचिस्तानचं शोषण हे द्विगुणित झालं. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे, जो चीनचा शिनशियांग प्रांत आहे, दक्षिण चीनचा शिनशियांग प्रांत आहे, याला बलुचिस्तानमधल्या ग्वादर बंदरापर्यंत जोडणं, अशा प्रकारचा चीनचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्यासाठी 56 अब्ज डॉलर्स चीनने पाकिस्तानमध्ये गुंतवलेले आहे. याची सुरुवात शिनशियांग गिलगिट बाल्टिस्तान POK मधनं सुरू होती आणि याचा शेवट बलुचिस्तानमधल्या ग्वादर बंदरामध्ये होतो. आणि याच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मग रोड कन्स्ट्रक्शन असेल, रेल कन्स्ट्रक्शन असेल, हे चायनाच्या मध्यस्थीने सुरू आहे. म्हणजे जी लूट आता पाकिस्तानकडनं होत होती ती आता चीन पण त्याच्यामध्ये ॲड झाला आहे आणि दोघं मिळून ही लूट करणार आहेत. ही लूट आणखीन फास्ट होण्यासाठी तिथं मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर आता विकसित केलं जाते. इव्हन ग्वादर बंदराच्या विकासाचे कंत्राट, तिथले मच्छीमारीचे कंत्राट देखील चीनने स्वतःकडे ठेवलेले आहेत. आणि या सगळ्या सिस्टमॅटिक एक्सप्लॉयटेशनच्या विरुद्ध 2006 नंतर, विशेष करून 2006 हा बलुचिस्तानच्या लिबरेशनच्या स्ट्रगलमधला अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे. कारण अकबर बुक्ती हे बलुचिस्तानचे जे नेते होते, या अकबर बुक्तींची हत्या ही 2006 मध्ये झाली. त्यावेळेला पाकिस्तानचे सर्वेसर्वा जनरल परवेज मुशर्रफ होते आणि जनरल परवेज मुशर्रफनी बुक्ती यांची हत्या केली होती. परंतु ते सिद्ध व्हायला 2013 उजाडलं आणि 2013 मध्ये याच बुक्तींच्या हत्येसाठी जनरल परवेज मुशर्रफ यांच्यावरती दोषारोप दाखल करण्यात आलं. त्यांना तुरुंगात देखील टाकण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर हा संघर्ष वाढला आणि त्याची जी तिसरी फेज आहे ही प्रामुख्याने महरंग बलूच सारख्या ज्या महिला डॉक्टर महिला आता पुढे आलेल्या आहेत, ज्या हायली लिटरेट आहेत, वेस्टर्न एज्युकेटेड आहेत, अशा महिलांनी आता ह्या बलूच लिबरेशन मुवमेंटला नेतृत्व द्यायला सुरुवात केली. परंतु क्रूरकर्मा पाकिस्तानने या मेहरांग बलूचला देखील काही दिवसांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर प्रचंड मोठा प्रोटेस्ट झाला. गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक बलुचिस्तानचे नेते हे गायब झालेत, त्यांना पाकिस्तानच्या लष्कराने गायब केलेलं आहे. त्यामुळे आता हे नेते पाकिस्तान सोडून जगभरामध्ये विखुरलेले आहेत आणि आता बलूच लिबरेशन आर्मीचं नेतृत्व हे परदेशामध्ये असलेल्या बलूच लोकांकडनं होतं आहे. मग ते अमेरिकेत आहे, पश्चिम युरोपियमध्ये आहे, कॅनडामध्ये आहेत आणि हे नेते प्रामुख्याने नेतृत्व प्रदान करतात. आताचं नेतृत्व आणि पूर्वीचं नेतृत्व याच्यात मोठा गुणात्मक फरक आहे. पूर्वी अनेक आदिवासी टोळ्या होत्या, त्या संघटित नव्हत्या आणि त्यांचं नेतृत्व ह्या लिबरेशनला होतं. आता मात्र हायली लिटरेट आणि विशेष करून महिला वर्ग, ज्या केवळ आता म्हणजे इंटेलेक्च्युअल लेवलला फाईट करत नाही आहेत, ह्युमन राईट्सच्या लेवलला फाईट करत नाही आहेत, त्या फील्डवर उतरल्यात. बलूच लिबरेशन आर्मीमध्ये अनेक प्लॅटून्स या महिलांच्या प्लॅटून्स आहेत आणि आता ज्या ज्या जिल्ह्यांवरती, ज्या ज्या प्रांतांवरती बलूचनी कंट्रोल केलेला आहे बलूच लिबरेशन आर्मीनी, त्या ठिकाणी महिलांच्या देखील कंट्रोलमध्ये आता ते रिजन आलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला यावरती नियंत्रण ठेवणं अतिशय अवघड झालेलं आहे. आता बलुचिस्तान हा स्वतंत्र होणार या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी POK मध्ये देखील अशाच प्रकारचा प्रचंड मोठा जनाक्रोश झालेला होता, पाकिस्तान विरुद्ध हा जनाक्रोश होता. त्यांच्याकडे तर अगदी ज्याला आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवाराच्या गरजा पण तिथं पूर्ण होत नव्हत्या. ज्या POK मधनं पाकिस्तानमधल्या ज्या इंडस वॉटर ट्रिटीमधल्या किंवा सिस्टममधल्या 6 प्रमुख नद्या ह्या ज्या POK मधनं जातात, त्याच्या माध्यमातून संपूर्ण पंजाब हा ग्रीन झालेला आहे किंवा त्याची शेती फुलती. त्या POKला आता इलेक्ट्रिसिटी मिळत नाही आहे. त्यामुळे ते केवळ रस्त्यावर नाही उतरले, तर त्यांनी पाकिस्तान भारताला मदतीची हाक दिली की तुम्ही आता आमच्या मदतीला या, अशा प्रकारे दिली. बलुचिस्ताननी यापूर्वी अनेकदा भारताला हाक दिलेली आहे की आता तुमचा रोल महत्त्वाचा आहे. कारण या बाबतीमध्ये जर बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून घोषित करायचं असेल
तर मित्रांनो त्याला काही तांत्रिक अटी पूर्ण कराव्या लागतील. स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्याचा जो अधिकार आहे हा संयुक्त राष्ट्र संघटनेला आहे, युनायटेड नेशन्सला आहे. या संदर्भातलं रिझोल्युशन हे पहिले युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये मांडलं जातं. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ते सुरक्षा परिषद म्हणजे सिक्युरिटी काउन्सिलकडे जातं आणि सुरक्षा परिषदेच्या मान्यतेनंतर त्याला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं जातं. अशा पद्धतीने युनायटेड नेशननी मान्यता दिलेले सध्या 193 देश आहे. 194वा देश वाढ बघतो आहे आणि याच्यामध्ये भारताने युनायटेड नेशनच्या प्लॅटफॉर्मवरती MEA कडनं म्हणजे मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सकडनं देखील अनेकदा बलुचिस्तानचा प्रश्न हा जागतिक प्लॅटफॉर्मवरती आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये भारताने सिस्टमॅटिक एक्सप्लॉयटेशन हा शब्द आवर्जून वापरला. नुकतंच MEAचं जे या संदर्भातलं स्टेटमेंट आलेलं आहे त्यामध्ये पाकिस्तानकडनं बलुचिस्तानचं होत असलेल्या सिस्टमॅटिक एक्सप्लॉयटेशनवरती पण भर देण्यात आला आहे. मला असं वाटतं की आता भारताला या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका ही घ्यावी लागणार आहे. भारताला पुढाकार घ्यावा लागणार आहे कारण आता हे जे बॅटल आहे युनायटेड नेशनमध्ये जाणार आहे. त्यामुळे युनायटेड नेशनमध्ये बलुचिस्तानचा मुद्दा हा प्रकर्षाने मांडणं त्याचप्रमाणे हा सुरक्षा परिषदेमधनं देखील क्लिअर होणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे. आता बलुचिस्तानचा संघर्ष हा जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने गेला आहे. कोणत्याही क्षणी बलुचिस्तान म्हणजे डिसेंबरपर्यंतची डेडलाईन ही बलुचिस्तानच्या नेत्यांनी दिली आहे की डिसेंबरनंतर एकही पाकिस्तानचा सैनिक त्या ठिकाणी नसेल. चायनाचे सोल्जर्स त्या ठिकाणी किंवा चायनाचे इंजिनियर्स आणि कन्स्ट्रक्टर लेबरर्स पण त्या बलुचिस्तानमध्ये दिसतील. हा त्याच्यातला भाग आहे. मित्रांनो स्वतंत्र बलुचिस्तान होणं हे भारतासाठी देखील अत्यंत गरजेचं आहे कारण आपल्यासाठी देखील हा रिजन अतिशय महत्त्वाचा आहे. इराणला कनेक्टेड असणारा आहे. याच्या बलुचिस्तानला आपण मिडल ईस्टमधलं एक फ्लडगेट म्हणून बघू शकतो. त्याच्या माध्यमातून भारताचा मिडल ईस्ट बरोबरचा जो कॉन्टॅक्ट आहे तो आपला ओपन होणार आहे. आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला बायपास करण्यासंदर्भामध्ये विचार जग करतं आहे आणि तो बायपास जर करायचा असेल तर तुम्हाला काही पाईपलाईनचा म्हणजे लँड पाईपलाईनचा अंडरग्राऊंड पाईपलाईनचा विचार करावा लागेल आणि त्यासाठी बलुचिस्तान हा एक अतिशय महत्त्वाचा पार्ट असणार आहे. ग्वादर जे बंदर आहे बलुचिस्तानमधलं हे डायरेक्ट तुम्हाला मिडल ईस्टला कनेक्ट करून देतं, हे अरेबियन ओशनला कनेक्ट करून देतं आणि म्हणून चायनाचं लक्ष ह्या ग्वादरवरती आहे, चायनाचं लक्ष बलुचिस्तानवरती आहे. मित्रांनो ह्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये भारत आता फार काळ दूर राहू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की बलुचिस्तानचा जो संघर्ष आहे ज्याच्यासाठी त्यांनी भारताला आता हाक दिलेली आहे स्वतंत्र बलुचिस्तानचा, त्याला भारताने आता सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे. बलुचिस्तान आता स्वतंत्र देश निर्माण होण्याच्या मार्गावरती आहे. 85% बलुचिस्तान पाकिस्तानच्या कक्षेबाहेर नियंत्रणाबाहेर गेलेला आहे. मला असं वाटतं की त्यांचा आता हा जो संघर्ष अंतिम टप्प्यात पोहोचला आहे त्याला भारताचं समर्थन मिळणं म्हणजे स्वतंत्र बलुचिस्तान देश निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातनं एक महत्त्वाचं पाऊल ठरेल.